जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी त्याच्या वेळीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं हे लाभ अनुज्ञेय करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. कोणता तो शासन निर्णय आहे, कोणते ते लाभ आहेत, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील. जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय अनेक पेन्शनधारकांच्या, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या त्यांच्या निवृत्ती वेतनाविषयी, कुटुंब निवृत्ती वेतनाविषयी आपल्या यूट्यूब चॅनलला कमेंट्स प्राप्त होत होत्या आणि या संदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय राज्य शासनानं अखेर निर्गमित केलेला आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगानं सर्व जिल्हा कोषागार कार्यालय, लेखा अधिदान कार्यालय जे आहेत त्यांना वेगवेगळ्या ज्या सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. राज्यातील जिल्हा कोषागार कार्यालय आणि अधिदान लेखा कार्यालय मुंबई यांच्यामार्फत निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी ऑनलाईन निवृत्ती वेतन तक्रार निवारण मॉड्यूल, पेन्शन रिड्रेसल मॉड्यूल ही सुविधा निवृत्ती वेतन वाहिनी या प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. अनेक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचं, निवृत्ती वेतनधारकांच्या अनेक ज्या तक्रारी आहेत त्यांच्या सेवानिवृत्ती उपदान असेल किंवा वेळेवर मिळणाऱ्या निवृत्ती वेतन जे आहे ते काही वेळा त्याच्यामध्ये विलंब होत असतो आणि या संदर्भातल्या ज्या तक्रारी आहेत त्या संदर्भात या तक्रारी ऑनलाईन पद्धतीनं करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. याच्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालय, अधिदान लेखा कार्यालय मुंबई येथून निवृत्ती घेणाऱ्या एकूण निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांची संख्या लक्षणीय आहे. ई शासन आणि सुशासन संकल्पनेअंतर्गत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून निवृत्ती वेतन प्रदानाच्या प्रक्रियेचं संगणकीकरण करण्यात आलेलं आहे. तथापि काही प्रकरणी निवृत्ती वेतन प्रदानाच्या अनुषंगानं अडचणी किंवा तक्रारी उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी संबंधित निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय, संबंधित जिल्हा कोषागार कार्यालय यांना प्रत्यक्ष भेट द्यावी लागत असते अथवा अर्ज सादर करावे लागत असतात आणि या निवृत्ती वेतनधारकांच्या तक्रारीचं निवारण किंवा अडचणींचं निराकरण वेगवेगळ्या पातळ्यावर होत असलं तरी सद्यस्थितीत तक्रार निवारण कार्यतंत्र व कार्यपद्धत औपचारिक स्वरूपात उपलब्ध नाही. त्यामुळं तक्रार निवारण प्रक्रियेमध्ये अपेक्षित पारदर्शकता दिसून येत नाही. परिणामी अर्जदाराला किंवा तक्रारदाराला अर्जाच्या किंवा तक्रारीच्या निवारणीच्या प्रगतीची माहिती सहजतेनं मिळण्याबाबत अडचणी येत असतात आणि या सर्व बाबी लक्षात घेत असता जिल्हा कोषागार कार्यालय सर्व यांच्यामार्फत निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना ऑनलाईन पद्धतीनं तक्रार अर्ज दाखल करता यावेत आणि संबंधित जिल्हा कोषागार कार्यालय यांना अशा तक्रारीचं निवारण ऑनलाईन पद्धतीनेच करता यावं यासाठी निवृत्ती वेतन वाहिनी या प्रणालीमध्ये ऑनलाईन निवृत्ती वेतन तक्रार निवारण मॉड्यूल ही सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आता निर्माण झालेली आहे आणि या अनुषंगानं तक्रार निवारण प्रक्रियेचं पर्यवेक्षण आणि सहनियंत्रण करण्याची प्रक्रिया इत्यादी संदर्भात जी कार्यपद्धती आहे ती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या अनुषंगानं राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालय आणि अधिदान लेखा कार्यालय मुंबई यांच्यामार्फत निवृत्ती वेतन किंवा कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी निवृत्ती वेतन वाहिनी या प्रणालीमध्ये ऑनलाईन निवृत्ती वेतन तक्रार निवारण मॉड्यूल दिनांक 1 नोव्हेंबर 2025 पासून उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. निवृत्ती वेतन वाहिनी ही प्रणाली संपूर्णतः संगणकीकृत असून सदर प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या निवृत्ती वेतन तक्रार निवारण मॉड्यूलचे कामकाज देखील पूर्णतः ऑनलाईन पद्धतीचंच असणार आहे. निवृत्ती वेतन प्रदानाच्या अनुषंगानं संबंधित अर्जदार, निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक निवृत्ती वेतन प्रदानाच्या अनुषंगानं त्याची तक्रार या संकेतस्थळाचा वापर करून ऑनलाईन पद्धतीनं करू शकतील. निवृत्ती वेतन तक्रार निवारण मॉड्यूलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं तक्रार दाखल करण्यासाठी अर्जदार किंवा निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनी अनुसरावयाची कार्यपद्धती या शासन निर्णयाच्या सोबत सहपत्र अ मध्ये देण्यात आलेली आहे. अर्जदार किंवा निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनी निवृत्ती वेतन तक्रार निवारण मॉड्यूलच्या माध्यमातून
ऑनलाईन पद्धतीनं दाखल केलेल्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी अधिदान व लेखा कार्यालय मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय यांच्या स्तरावर संबंधित कर्मचारी अधिकारी यांनी अनुसरावयाची कार्यपद्धती या शासन निर्णयासोबतच्या सहपत्र ब अन्वये करण्यात आलेली आहे. अर्जदार किंवा निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांनी निवृत्तीवेतन तक्रार निवारण मॉडेलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं दाखल केलेल्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी अनुसरावयाची कार्यपद्धती जी आहे ती याच शासन निर्णयासोबत सहपत्र क मध्ये विहित करण्यात आलेली आहे. आणि या अनुषंगानं तालुका स्तरावरील सर्व कार्यालय जे असतील, अधिदान लेखा कार्यालय जे असतील यांनी शासकीय कार्यालयामध्ये निवृत्तीवेतन तक्रार निवारण मॉडेलबाबत व्यापक प्रसिद्धी देण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्या संघटनांना सदर सुविधेबाबत अवगत करावं या संदर्भातल्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच राज्यातील निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या विषयीच्या ज्या कंप्लेंट आहेत, तक्रारी ज्या आहेत त्या करण्यासाठी आता कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना किंवा निवृत्तीवेतनधारकांना शासकीय ऑफिसमध्ये जायची गरज भासणार नाही. त्यांना ऑनलाईन पद्धतीनं त्यांच्या तक्रारी करता येणार आहेत आणि त्या तक्रारीचं निवारण ऑनलाईन पद्धतीनं त्याची जी पार्श्वभूमी आहे किंवा त्या संदर्भातला अभिप्राय जो आहे तो ऑनलाईन पद्धतीनं सहजतेनं उपलब्ध होणार आहे. त्यामुळे निश्चितच हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. याच्यामध्ये निवृत्तीवेतन तक्रार निवारण मॉडेलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं तक्रार करण्यासाठी अर्ज जे आहेत किंवा त्याची प्रोसेस जी आहे ती इथं दिलेली आहे. तर या संदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे. कुटुंब निवृत्तीवेतनधारक त्यांच्या तक्रारीची नोंद कशा पद्धतीनं या वेबसाईटवर करू शकतात त्याची माहितीसुद्धा या संदर्भात देण्यात आलेली आहे. त्यामुळे निश्चितच आता घर बसल्या कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या पेन्शन संदर्भातल्या, निवृत्तीवेतन संदर्भातल्या किंवा एकूण निवृत्तीवेतन काही प्रकरण जे असतील त्या संदर्भातल्या तक्रारी ज्या आहेत त्या ऑनलाईन वेबसाईटवरनं दाखल करता येणार आहेत आणि त्या संदर्भातली जे निवारण जे आहे ते सुद्धा या वेबसाईट थ्रू होणार आहे. त्यामुळे निश्चितच राज्यातील पेन्शनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण या संदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय वित्त विभागानं अखेर निर्गमित केलेला आहे. आणि या अनुषंगानं ज्या कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी केलेल्या तक्रारी ज्या आहेत त्या तक्रारीचा आढावा जो आहे तो प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत घेण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं निश्चितच या सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्यामुळं याच्यामध्ये पारदर्शकता येणार आहे आणि शासकीय कार्यालयामध्ये होणारा जो भ्रष्टाचार आहे त्याला आळा बसणार आहे. त्यामुळे निश्चितच हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. तर हा होता पेन्शनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या विषयीचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय, वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण प्रश्न किंवा त्यांच्या अडचणीच्या संदर्भात माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न नक्की कमेंट करा. धन्यवाद.